नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी धडा 7वा विषय मराठी डोंगरदादा. तर पाहूया डोंगरदादा काय म्हणतात. डोंगरदादा फारच दुःखी होते. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा काय करावे. डोंगरदादा होता हा बघा डोंगरदादा होता. तो खूप दुःखी होता. एकटेपणा तो एकटाच होता. त्यामुळे तो कष्टी होता. तो सारखा विचार करायचा काय करावे. आपल्याला कोणाची सोबत नाही, संगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. तर तो विचार करत होता, की आपल्याला कोणाची सोबत नाही, आपल्यासोबत कोण नाही, संगत नाही, आपला कोणी मित्र नाही, आपल्यासोबत बोलायला कोण नाही, आपल्यासोबत हसायला कोण नाही, कोणी नाही खेळायला, खेळायला पण कोण नाही. मग असं एकटेपणा आल्यामुळे त्याला खूप कष्टी दुःखी होता तो. काय करावं काही समजत नव्हतं. मग एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटे रोपटे डोंगराच्या कुशीत हळूच वर आले. एकदा काय घडलं, नवलाची गोष्ट घडली. एक छोटे रोपटं हे बघा, छोटं रोपटं अचानक आलं डोंगराच्या कुशीतून हळूच वर आलं. डोंगरदादापाशी उभे राहिलं. टकमक पाहायला लागलं. ते हळू उभं राहिलं डोंगरदादापाशी आणि नंतर ते टकमक पाहायला लागलं. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाने त्याला विचारलं. डोंगरदादाला जरा घाबरलाच. तो रोपटे डोंगरदादा घाबरला, पण धीर धरून डोंगरदादाला त्याने विचारलं, "डोंगरदादा, डोंगरदादा, राहू का मी इथं? मला देशील का तू आसरा?" मग त्याने डोंगरदादाला विचारलं, की "मी राहू का इथे? मला तू आसरा देशील का? मला राहायची परमिशन देशील का?" डोंगरदादाला आनंद झाला. तो म्हणाला, "वाह! वाह! राहा की खुशाल. तुझं इथं स्वागतच आहे." मग डोंगरदादा त्याला म्हणाला, "मला खूप आनंद झाला तुला पाहून. तू इथे खुशाल राहा. तुझं इथं स्वागतच आहे." रोपटे डोंगराच्या मांडीवर जाऊन बसले. मग रोपटा डोंगराच्या मांडीवर जाऊन बसला. डोंगरदादाने त्याला खाऊ-पिऊ घातलं. डोंगरदादाने काय केलं? खाऊ-पिऊ घातलं. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. ती डोंगरदादाने वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडं झाली. मग डोंगरदादाने त्याला खूप सारं खायला-प्यायला दिलं. मग त्यामुळे ते रोपट्याचं झाड झालं. मग तिथे असंख्य रोपटे आले. मग डोंगरदादाने ती वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडं झाली. काही दिवसांनी झुटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवती जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही दिवसांनी तिथे वेली आल्या. वेली काय करतात दुसऱ्याचा आसरा शोधून वर चढत जातात. तशा त्या झाडांच्या भोवताली जमल्या, हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटके झुडपे आली. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले वाण आणि त्याच्यासोबत इवले गवत होते. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगरदादाला गुदगुल्या झाला. मग ते गवतही आलं तिथं. तर डोंगरदादाला फार लाजच होतं, कारण ते इवलंसं होतं आणि लाजच होतं. मग ते हळूच बिलगलं डोंगरदादाने. डोंगरदादाला मिठी मारली. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या. मग पुढे काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला. मग डोंगरदादा पहिला जो एकटा होता, तो झाडाझुडपांनी भरला. गवत-वेलींनी सजला, रंगीबेरंगी फुलांनी नटला, खूपच शोभून दिसू लागला. मग तो गवत-वेलींनी सजला, रंगीबेरंगी फुलांनी नटला, मग तो खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदऱ्याचे जंगल झाले दाट, मग काय विचारताय त्याचा थाट. डोंगराचं जंगल एकदम दाट झालं, मग काय विचारताय एकदम तो थाटाने राहू लागला. डोंगरदऱ्याचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगरदादाकडे आला, आया झुलवू लागला. डोंगराच्या कुशीत होती झाडे-झुडपी झोपलेली. सिंहाने गर्जना केली, तेव्हा झाडे-झुडपी वेली फुले थरथरली, खडबडून जागी झाली. मग तिथे एक सिंह आला. तो डोंगरदादाकडे आला. त्याने आपली आयाळ, सिंहाची जी दाढी असते, आयाळ असते, ती झुलवू लागला. डोंगराच्या कुशीत होती झाडे-झुडपे. ती झाडे-झुडपे होती डोंगराच्या कुशीत. ती झोपलेली होती. मग सिंहाने अचानक गर्जना केली. "हाव!" तेव्हा झाडे-झुडपे, वेली थरथरली, घाबरले अचानक. "अरे, कोण आलं?" खडबडून जागे झाले. डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, "काय झालं बरं रे बाबा? एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस?" मग डोंगरदादाने सिंहाला विचारलं, "अरे बाबा, काय झालं तुला? एवढ्या मोठ्याने का ओरडतोय?" सिंह म्हणाला, "डोंगरदादा क्षमा करा. पाहिलं तुमचं रान, हरपलं माझं भान, म्हणून केली मी गर्जना." मग सिंह म्हणाला, "डोंगरदादा, मला माफ करा, मला क्षमा करा. मी तुमचं रान पाहिलं. तुमचं रान पाहून माझं भानच हरपून गेलं. म्हणून मी तुम्हाला गर्जना केली. इथं दाट झाडी आहे, हवा कशी थंड आहे. राहू का मी इथं? इथं दाट झाडी आहे, हवा थंड आहे. मग मी इथं राहू का?" डोंगरदादा म्हणाला, "हो, हो. अगदी आनंदानं राहा. ही पहा ऐसपैस गुहा, त्यात खुशाल राहा. मग ही गुहा घ्या तुम्हाला, त्यात ऐसपैस राहा आणि खुशाल राहा." सिंह खुश झाला. त्या गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला. मग सिंह एकदम खुश झाला. तो जंगलात एकदम रुबाबात फिरायला लागला. गुहेमध्ये राहायला लागला. काय टेन्शन नाही जीवनात. डोंगरदऱ्याचे जंगल पाहून अनेक पक्षी यायला लागले. मग हळूहळू अनेक पशु यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हलवत आला हत्ती. मग तिथे डुलत डुलत वाघोबा आला. मान हलवत जिराफ आला. हत्ती आला. सोंड हलवत हत्ती आला. मान हलवत जिराफ आला.
शेपूट उभारत कोल्हा आला, डोळे मिचकावत अस्वल आले, पळपळत लांडगे आले, सुंदर हरंदा हरणे आले, तुरतुर धावायला लागले, गोजीरवाणे ससे आले, टुनटुन उड्या मारायला लागले, वाकुल्या दाखवत माकडे आले, झाडावर झोके घेऊ लागले. डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला फार आनंद झाला. जिथे डोंगरदादा एकटा होता तिथे एवढे झाडं, झुडपं, प्राणी, पक्षी सगळे येऊन राहायला लागले. मग त्याच्यामध्ये कोण कोण होतं? पहिला सिंह आला होता, नंतर हत्ती आला, वाघ आला, जिराफ आला, कोल्हा आला, ससे आले, माकडे आली, झाडावर झोके घेऊ लागले आणि प्राण्यांचा गलबला सुरू झाला. मग डोंगरदादाने सर्वांना प्राण्यांना बजावले. काय बजावले? भांडण-तंटा करू नका, दंगा-मस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. मग डोंगरदादाने सर्व प्राण्यांना बजावले. कृपया भांडण-तंटा करू नका, दंगा-मस्ती करू नका. हे हिरवंगार जंगल आहे, सगळे आनंदात राहा. हळू जंगलातील झाडे फळाफळांनी भरभरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूरदूरच्या पक्ष्यांपर्यंत पोहोचला. सारी पक्षी वेगाने आले, घरट्या घालायला लागले, घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची झुंबड उडाली, त्यांची किलबिल सुरू झाली. मग हळूहळू ते जंगलातली झाडं होती, ती फळाफळांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे आला. मग दूरदूरच्या पक्ष्यांना समजलं इकडे इतकी झाडं आहेत. मग सारी पक्षी वेगाने आले, घरट्या घालायला लागले, घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची इथे झुंबड म्हणजे गर्दीच गर्दी झाली. त्यांची किलबिल झाली, किलबिलाट झाला. चिमण्यांचा कसा किलबिलाट असतो तसा किलबिलाट सुरू झाला. पशुपक्ष्यांना कळून आले, झाडे आपल्याला उपयोगी पडतात, गोड खायला फळे देतात, गार जागा राहायला देतात. त्यांना झाडांची फळे खाल्ली, त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या, तिकडच्या मातीत त्या रुजल्या, आणखी झाडे तयार झाली, आनंदाने डोलू लागली. मग पशुपक्ष्यांना कळालं, झाडे आपल्याला खूप उपयोगी आहेत. ते आपल्याला खायला काय देतात? गोड फळे देतात, गारगार हवा देतात, राहायला जागा देतात, फळे खायला देतात. मग त्यांनी काय केलं? त्या फळे खाल्ली, त्या फळांची बिया दुसरीकडे घेऊन गेले. तिकडच्या मातीत त्या रुजल्या, आणखी झाडे तयार झाली, आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला. मग काय झाले? डोंगरदादावर ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले, अंजारले, गोंजारले, अंगाखांद्यावर खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले. आनंदाने झाडे भिजली. पाऊस पडला धो-धो. जंगल हसले खो-खो. डोंगरदादा गाऊ लागला. जंगलाने ताल धरला. मग तिथे हळू काय झालं? सर्वांना डोंगरदादाने खेळवलं, अंजारलं, गोंजारलं, अंगाखांद्यावर खेळवलं. मग ढगांना ते पाहून खूप आनंद झाला. त्यांच्याकडून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले. आनंदाने झाडे भिजली. पाऊस धो-धो पडू लागला. जंगल खो-खो हसू लागला. डोंगर डोंगरदादा गाऊ लागला. जंगलाने ताल धरला. या पक्ष्यांनो, या सगळे खुशाल खा या गोड फळे. मधुर मध हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला. पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला. मग या पक्ष्यांनो, तुम्ही सगळ्यांनी या. खुशाल येथे या. खा गोड फळे खा. मधुर मध फुलांतला तुमच्यासाठी साठवला आणि फुलांमध्ये जो मध साठवलेला आहे तो तुमच्यासाठीच आहे. पाऊस भरपूर पडायला आणि जंगल हवे राखायला. शंतराव पाटील यांनी लिहिलेला हा डोंगराचा सुंदर धडा आपला शिकवून झालेला आहे. तुम्हाला धडा आवडला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आता पुढे पाहूया, नवीन शब्द शिकूया. कष्टी, उदास, आसरा, निवारा, फेर धरणे, गोलाकार हादरून नाचणे, माना डोलवणे, होकार देणे, थाट, रुबाब, घमघमाट, सगळीकडे सुगंध पसरणे, झुंबड उडणे, गर्दी होणे. अशा प्रकारे डोंगरदादा हा धडा आपला शिकवून झालेला आहे. या धड्यावरची प्रश्न उत्तरे मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. आतापर्यंत एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. आपला चॅनल अजून आणखी ग्रो झाला पाहिजे. तुमचं जे प्रेम लाभतंय ते अजून लाभू द्या. त्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक फॉर वॉचिंग. धन्यवाद.